महाड दुर्घटनेत आज आणखी 3 मृतदेह आढळून आलेले आहेत। आंबेच्या खाडीजवळ हे तिन्ही मृतदेह दृष्टीस पडलेले आहेत, मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाहीये। त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 जणांचा जीव गेल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मात्र दोन्ही बस आणि इतर वाहनं कुठे आहेत याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये। तब्बल 59 तासांपासून सावित्री नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू आहे। आज तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढला असल्यानं अधूनमधून शोधकार्यात अडचणीही येत आहेत। उमेश कुमावत आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्याला अधिक माहिती देतील। उमेश, 3 मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळते, काय तपशील? रेश्मा, हे 3 मृतदेह जे आहेत ते आंबेत खाडीच्या जवळून पास झाले। लोकांनी ते बघितले आणि त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिलेली आहे आणि त्यांना आता लोकेट करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। काल रात्रीपर्यंत 14 मृतदेह सापडले होते। त्यानंतर आज सकाळपासूनच पावसाचा खूप जोर आहे आणि मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे एकतर जे बचाव कार्य सुरू आहे त्यात व्यत्यय येतोय। एनडीआरएफची टीम आहे, नेव्हीची टीम इथे आहे, कोस्ट गार्डची टीम आहे, पोलीस आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि आज विशेष करून जे या परिसरातले कोळी आहेत, कोळी लोक ज्यांना या नदीबद्दल पूर्ण माहिती आहे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक एनडीआरएफच्या टीम बरोबर एक जो लोकल इथला स्थानिक कोळी आहे त्याला पाठवण्यात आलेला आहे, कारण त्यांना या नदीची पूर्ण माहिती आहे। कुठे खास खळगे आहेत आणि कुठे खोली आहे, कुठे बस असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना आता पाठवण्यात येत आहेत एनडीआरएफच्या टीम बरोबर। मात्र जी सर्वात आता जी ताजी बातमी आहे ती हीच आहे की आंबेत खाडीजवळून 3 मृतदेह गेल्याचं लोकांनी सध्या बघितलंय आणि पोलिसांना तसं कळवलेलं आहे आणि पोलीस त्यांना लोकेट करतायत। उमेश, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आणि दुसरीकडे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार देखील आपल्याला अधिक तपशील देतील। अक्षय, शोधकार्य सध्या कसं सुरू आहे? रेश्मा, काल जे आहे एकूण 14 मृतदेह सापडले होते आणि आता 3 आंबेच्या खाडीजवळ सापडल्याची माहिती होत आहे। मात्र सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे, त्याचमुळे कुठेतरी या संपूर्ण शोध कार्यामध्ये अडथळा येत आहे। सोबतच कालपर्यंत जी या ठिकाणी एनडीआरएफची टीम, सोबतच तटरक्षक दल, इंडियन नेव्ही, पोलीस, कोस्ट गार्ड हे सगळे या ठिकाणी शोध मोहीम करत होते। ही शोध मोहीम त्यांनी त्यांची मर्यादा जी आहे ती घटनास्थळापासून 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये ठेवली होती। मात्र आपण काल बघितलं अनेक मृतदेह जवळजवळ 100 किलोमीटरच्या वरही अंतरावर काही मृतदेह सापडले आणि त्याचमुळं त्यांनी जी त्यांची शोध मोहिमेची मर्यादा आहे ती वाढवलेली आहे आणि त्या पद्धतीनं आज तशा पद्धतीनं शोध कार्य सुरू आहे। आणि या ठिकाणी आज ढगाळ हवामान आहे, त्यामुळे हेलिकॉप्टर जे आहे अजून तरी हेलिकॉप्टरनी शोध कार्य सुरू झालेलं नाही। त्यामुळे सगळ्यांना प्रतीक्षा लागली आहे कधी एकदाचा पाऊस ओसरतो, नदीच्या पाण्याची पातळी कमी होते आणि उर्वरित बेपत्ता जे प्रवासी होते, बस होत्या 2 टवेरा ज्या सांगण्यात येत आहे, या 2 गाड्या कधी सापडतात यासाठी अथक परिश्रम या ठिकाणी सगळ्याच यंत्रणा करत आहे। सोबतच या ठिकाणी जे एक अतिशय महत्वाचं म्हणजे जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार जी शक्यता वर्तवली जाते स्थानिकांकडनं, जवळच नदीपासून जवळजवळ 500 मीटर अंतरावर कुठेतरी एक मोठा भोवरा आहे, मोठा खड्डा आहे, त्यामध्ये कुठेतरी बस अडकली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्या दृष्टीनेही आज प्रयत्न केले जातील। रेश्मा, निश्चित अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या घटनेवरती तू लक्ष ठेवून राहास। दरम्यान मृतांचा आकडा आहे तो 17 पर्यंत पोहोचलेला आहे। 14 जणांची ओळख कालपर्यंत पटलेली आहे, त्यांची नावं आपण पाहतोय आणि त्यांचे मृतदेह कुठे कुठे सापडले तेही आपण स्क्रीनवरती पाहतोय।